छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराजांचा वारंवार अपमान होत असल्याच्या निषेधार्थ अमरावतीत आज सर्वपक्षीय शिवसन्मान मोर्चाचे आयोजन करण्यात आले। काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर, खासदार बळवंत वानखडे, माजी पालकमंत्री सुनील देशमुख, आमदार गजानन लवटे यांच्यासह महिलांसह विविध पक्षांचे कार्यकर्ते या मोर्चात सहभागी झाले। मोर्चाची सुरुवात पंचवटी चौकातील डॉक्टर पंजाबराव देशमुख यांच्या पुतळ्याला हार अर्पण करून झाली। त्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा धडकला। यावेळी मोर्चेकऱ्यांनी सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी करत प्रशांत कोरटकर यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करून तात्काळ अटक करण्याची मागणी केली। तसेच कोरटकर आणि सोलापूरकर यांची आर्थिक चौकशी करून त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली। यावेळी बोलताना यशोमती ठाकूर म्हणाल्या, छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराजांचा अपमान वेळोवेळी केला जात असेल तर महाराष्ट्र कधीही सहन करणार नाही। तसेच राज्यात कायद्याची भीती उरलेली नाही, महिलांवरील अत्याचारांचे प्रमाण वाढले आहे। मोर्चा दरम्यान कार्यकर्त्यांनी सरकारच्या कारभारावर नाराजी व्यक्त केली आणि महाराष्ट्राच्या अस्मितेचा अपमान करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली। काढण्यात आले त्यामुळे मंत्र्यांच्या मुली सुरक्षित नाही तर सर्वसामान्यांच्या मुली कशा राहतील असा प्रश्न विचारला जातोय। मी मागही बोलली, तुम्ही मला प्रश्न विचारला होता की महाराष्ट्रामध्ये पोलिसांची भीती राहिलेली नाही, कायद्याची भीती राहिलेली नाही आणि म्हणून मनमानी लोक काहीतरी करतात। काही गोष्टी आता खरं कोणाच्याच मुलीसोबत असं घडणं हे चुकीचं आहे आणि कोणी राजकीय जर हे करत असेल तर हे अजून जास्त चुकीचं आहे। अरे राजकारण करायचं असतं ते इलेक्शन पुरतं करायचं असतं। ही महाराष्ट्राची संस्कृती आहे। इलेक्शन झाल्यानंतरही हा गोंधळ सुरू आहे, बंद करा। हे छत्रपतींच्या अपमानाच्या निषेधार्थ या ठिकाणी आम्ही आज मोर्चा काढलेला आहे आणि ह्या मोर्चा सक्सेसफुल होताना तुम्हाला दिसतोय। महाराष्ट्र असा अपमान सहन करणार नाही।